धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हिची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथिता विचारू त्यांच्या कृपादाने कथिता विचारू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपा दानी कथीचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुका या ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती तुकाराम 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 धन्य तुको बस धन्य तुको बस धन्य तुको बस तिरा तुलू तुकाराम नाम घेता का पेयम धन्य तुको समर्थ जिने केला हा पुरुषार्थ नदी गौतमीच्या तटी
मी पूर्ण केला, दिली भेट देवी आली पंढरीला. नमस्कार माझा सद्गुरू नगन नारायण आला विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेचे आम्हा करणे काम, बीज वाढवावी नाम. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी कीर्तन रूपी सेवे कीर्तन निवडलेला भंग वैराग्य भूषण वैष्णव संत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आजच्या सेवेला शोभणारा रुचणारा पचणारा भगवानच म्हणेल बरं का, कारण राजा हा शब्द त्यांच्यासाठी फार कमी आहे, हे की नाही. भगवान शिवशंकराचे अवतार असणारे, भगवान शिवशंकरासारखेच ताकदीचे चातुर्यत्व ज्यांच्या डोक्यामध्ये सामावलेलं आहे आणि भगवंताचाच खऱ्या अर्थानं अवतार असणाऱ्या या अधर्माने वाढलेल्या जगामध्ये धर्माची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती लिहिलेला गोड अभंग आजच्या सेवेकरिता विठ्ठल विठ्ठल. चिंतनाकडे अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा: जगत चालक ब्रह्मांड नायक जगाचा नियंता परमपिता सत्यधीश पांडुरंग परमात्मा. पांडुरंग परमात्म्याच्या सत्तेनं अखिल साधू संतांच्या आशीर्वादानं आणि विशेष म्हणजे त्याच्या मार्गदर्शनानं, कारण मी कायम सांगत असते त्याचा फक्त आशीर्वाद असून चालत नाही, त्याचा मार्गदर्शन सुद्धा असावं लागतं नाही का. कारण घरामधलं सगळं काम आटपून सुंदर मेकअप करून सुंदर साडी घालून तुम्ही तुरु 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 इथं आल्या. बचत गट म्हणण्यापेक्षा आज मी यांना असं म्हणेल जिजाऊ म्हणलं तर चालेल का तुम्हाला? हा म्हणून घ्यायला प्रत्येकाला आवडतं, पण ते जिजामातेसारखं वागायला काही कोणी तयार नाही का. ऐकताय ना तुम्ही? अगदी त्याच्या सत्तेनं, कारण चाले हे शरीर कोणाची असते कोण बोलविते हरिविना येण्यानं आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या चरणाला मी स्पर्श करते. अतिशय रेखीव देखेव सुंदर सुशील सात्विक आणि विशेष म्हणजे गोड असं असणारं गोड निवेदन आपल्याच गावातील सर्वच तरुण वर्ग असेल. आता प्रत्येकाचं नाव घेणं इथं शक्य नाही आणि दादांनी मला मनाचा मोठेपणा करून सांगितलं, ताई कोणाचंही एकाचं नाव तुम्ही घेऊ नका, सगळे आमचे मित्रमंडळ असेल, सर्वच आमचे शिवजयंती मित्रमंडळ असेल. आता विशेष सांगायचं म्हटलं तर याच्यामध्ये अनेक दादा असतील नाही का, आणि अनेक दादांनी अनेक कामं केली हे की नाही. कोणी लाईट माळ लावली असेल, कोणी हा मंडप लावला असेल, कोणी माईक आणला असेल. विशेष म्हणजे ज्यांनी टोप्या घातल्या आणि सगळ्यांना भगवं करून टाकलं, त्या 2 दादांसाठी जोरदार टाळी वाजवा एकदा, हे की नाही. सगळ्यांना भगवं. आता मला सुद्धा त्यांनी हा रुमाल दिला होता, पण तो जरा कडक आहे ना, त्याच्यामुळे अंगावरती मी कम्फर्टेबल नाही म्हणून मी काढून ठेवला बरं. पण विशेष पाहिला असेल तर मी अगोदर दर्शन घेतलं नंतर काढून ठेवला, आहे की नाही. पाहिलं असेल तर, नसेल पाहिलं तर आता सांगितलंच मी तुम्हाला, टेन्शन घेऊ नका बरं. अगदी फारच सुंदर असं नियोजन सगळ्या मुलांनी झटून केलेलं आहे. अगदी काल ते परवापासून या सगळ्या कार्यासाठी अगदी झटत आहेत. आणि विशेष म्हणजे मला आनंद एका गोष्टीचा होतो माईबाप, की जे लेकरं दिवाळीची एवढी आतुरतेनं वाट पाहत नाहीत बरं का, जी लेकरं रक्षाबंधनची कधी एवढ्या आतुरतेनं वाट पाहत नाही, ती लेकरं ते मर्द मावळे कशाची वाट पाहतात? शिवजयंतीची नाही का. काय त्यांचा थाट. दिवाळीला जर आईनं म्हणलं ना, बाळा तुला एखादा ड्रेस घे, काय करायचं त्याचं? सहज तोंडातून निघून जातं नाही का. पण शिवजयंती आली, विशेष म्हणजे 31 डिसेंबर साजरं झालं, इकडं करतात का? अरे बाप काय छान आहे. नाही तर आमच्या तिकडं फार केलं जातं. आता तुम्ही विचारू नका तुम्ही कुठले, नाही तर गोड होऊन जाईल नाही का. ऐकता ना तुम्ही? ऐका, 31 डिसेंबर झालं आणि 1 जानेवारी आली की बऱ्याच जणांच्या मनामध्ये ओढ असते, आता हे नवीन वर्ष आहे की नाही, नवीन वर्षाची सुरुवात. पण खऱ्या अर्थानं जे शिवभक्त असतात त्यांच्या मनामध्ये एकच ओढ असते दादा, की भलेही 1 वर्ष आलंय आणि हे वर्ष जाणार सुद्धा आहे, पण या वर्षाच्या येण्याचा आनंद याच्याकरिता आहे की या वर्षाच्या सुरुवातीला दुसऱ्याच महिन्यामध्ये 19 फेब्रुवारीला माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, ह्या गोष्टीचा आनंद या लेकरांना असतो. आणि म्हणून त्या आनंद साजरा करण्याकरिता सगळी गावातील वयोवृद्ध व्यक्ती
अगदी लहानातली लहान आणि विशेष म्हणजे आपला हा बाळ शिवबा किती गोड आहे. टाळ वाजवा ना जरा. ऐका ना, आता त्या बाळानं सुंदर मेकअप केले, सुंदर ड्रेस घातला, हे काही मला आवडलं नाही. राग राग नका पाहू, न आवडण्यासारखं काय त्यात, आवडलं बरं का. पण त्याच्यापेक्षा सुद्धा मला एक गोष्ट जास्त भावली, त्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे पहा. तुम्ही पाहिलं की नाही मला नाही माहिती. आणि याला ज्यांनी केलं ना छत्रपती शिवाजी महाराज तेच खरे. तुम्हाला निदान कळालं तरी शिवराजाचे भक्त आणि शिवाजी महाराज कोण होते. तुम्ही भारतातलेच आहात ना. हा, कोण होते, माळकरी होते की नाही. हा, ते दिसायला फार सुंदर दिसतोय, हे यात काही नवल नाहीये है की नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा पोशाख अंगावरती घातल्याच्या नंतर काळं जरी लेकरू असलं, शब्द लागन बरं का हृदयाला जरा, हे की नाही. लेकरू दिसायला कसलं जरी असलं तरी ते छानच दिसणार आहे की नाही. पण विशेष म्हणजे त्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळेचं लायका, हे बाळ गोड बाळ असणार. त्याचबरोबर सर्वच वयोवृद्ध तपोवृद्ध सगळेच अगदी खूप मोठ्या 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 ज्ञानातली व्यक्ती माझ्या सगळ्यांसमोर बसलेल्या आहेत. आणि विशेष म्हणजे गेल्या वर्षी तुम्ही तर रोहिणी ते परांजपेचं कीर्तन ऐकलं आहे की नाही. त्याच्यामुळे तुमचा विषय हार्ड आहे सध्या हे की नाही. पण ऐका तरी मी एक वाक्य बोलेल पहा, काय वानू आता न पुरे वाण्या. कारण जिकडे तिकडे पाहावं तिकडे माणसं तर दिसतात. कारण कायम सांगते पहा तुम्हाला, बऱ्याच गावामध्ये गंमत अशी आहे की शिवजयंतीचा कार्यक्रम ठेवला की तिकडे टोपीवाले जात नाहीत. टोपीवाले कळतात का, फार खोडेल असतात ते हे की नाही. जात नाहीत तिकडे का, अरे ते काय आपलं काम आहे का, आणि ते असं आहे का तसं आहे का. ऐका, पण खऱ्या अर्थानं मला अभिमान याचा वाटला, इथं तरुण मुलांच्या अगोदर कोण उपस्थित आहे, वयस्कर व्यक्ती इथं उपस्थित नाही का. पण खऱ्या अर्थानं तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी विपत्ती किती न्यायानं मी प्रत्येकाच्या चरणाला स्पर्श करते, कोणाचंही वैयक्तिक नाव घेत नाही. आणि खऱ्या अर्थानं एखाद्याचं वैयक्तिक नाव घ्यायचं असेल तर निश्चित मला एका पेजवरती सांगा बरं. आणि ज्यांच्यासोबत आमचा अगदी 4 ते 5 महिन्यापासून संपर्क आहे, आदरणीय आमचे अमोल दादा वाणी नाही का, आदरणीय दादाही असतील. आता सर्वच ओळखीचे, सर्वच सुंदर आहे, सगळ्यांनी मस्त मस्त फेटे बांधले. सगळ्यांनी, ज्यांना फेटा बांधत नाही आला त्यांनी टोप्या घातल्या. अगदी सुंदर तुम्ही आपल्याला खऱ्या अर्थानं शिवजयंती सुंदर साजरी करायची नाही का. आणि खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी करणं म्हणजे काय होत, तर हीच खरी शिवजयंती नाही का. नाहीतर तोंडामध्ये भरपूर असा, तुम्हीच म्हणा आता, मला म्हणायला लाज वाटते, खरं सांगते मी तुम्हाला नाही का. तोंडामध्ये व्यसन, पूर्ण अंग व्यसनानं भरलेलं, अंगावरती चांगले कपडे नाही, डोक्यावरती फेटा नाही, टोपी नाही, आणि डीजे समोर जर आपण नाचत असो ना माई बाप, तर त्याच्या इतकी दुर्दैवी शिवजयंती कुठलीच नाही. दुर्दैवी बरं का, समजते ना, त्याच्या इतकी दुर्दैवी शिवजयंती कुठली नाही. आणि खऱ्या अर्थानं सगळ्या गावातली सगळ्या प्रतिष्ठित व्यक्तींना सोबत घेऊन, सगळ्या महिला मंडळीला सोबत घेऊन असा सुंदर, नाही तुम्हाला कीर्तनाचा कार्यक्रम करता आला नका करू, पण निश्चित तुम्ही धार्मिक कार्य भरपूर आहे त्या जगामध्ये नाही का. आणि धार्मिक कार्य ज्या ठिकाणी शिवजयंती निमित्त होतात ना, खऱ्या अर्थानं त्या गावातल्या येणाऱ्या लेकरांचं भविष्य हे धोक्यात नसतं माईबाप बरं. ते भविष्य, येणारं जे भविष्य असतं ना ते मोक्याचं असतं. आणि खऱ्या अर्थानं तुम्ही जे आज करताय ना ते तुमच्यासाठी करत नाही तुम्ही, ते तुमच्यासाठी नाही, ते राजांसाठी सुद्धा नाही आहे. हे जर कोणासाठी असेल ना तर हे लहान लहान लेकरांसाठी, त्यांना समजेल की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती नेमकी साजरी कशी केली जाते. आणि मी अभिमानानं स्वाभिमानानं सांगेल की ही शिवजयंती मी नक्कीच दुसऱ्या गावामध्ये सांगेल बरं का. ही शिवजयंती मी नक्कीच दुसऱ्या गावामध्ये सांगेल. फार सुंदर आहे की नाही. काय वानू आता न पुरे वाणी, इतकं गोड सर्व नियोजन आहे. आदरणीय आमच्यासोबत आलेले जे मृदंगाचे अतिशय गोड साथ करत आहेत, आदरणीय आमचे वैष्णव महाराज चाळक असतील, त्याचबरोबर जे सुंदर अशी गायनाची साथ करत आहेत आदरणीय आमचे भास्कर बाबा मोठे असतील, त्याचबरोबर माझे वडील हरिभक्तपरायण शरद महाराज गवारे असतील, त्याचबरोबर ज्यांनी सुंदर पंचपदी केली आदरणीय दादा, अरे वा, आमचे बाबासाहेब बाबा असतील, बाबांच्याही चरणावरती मी शतशत नमन करते. सर्वच टाळकरी असतील, त्याचबरोबर आमचे हार्मोनियम वादक बाबा असतील, त्याचबरोबर आमचे यशवंत दादा असतील, ज्यांचं सुंदर असं यूट्यूबला चॅनल आहे. आदरणीय आमचे सिस्टीमवाले दादा असतील, आदरणीय सर्वच माता माऊल्या असतील. कारण खाली बसून तुझा टाळाचा ठोका हुकला
आणि आमकं झालं आणि तुझा पदरच पडला आणि हेच झालं आणि ते झालं हे म्हणणं सोपं असतं नाही का. आपण इथं येऊन टाळ वाजवणं तेवढं कठीण असतं. एवढी गोष्ट कायम लक्षात ठेवा. आदरणीय आमच्या चारही आज्या असतील, चोपदार मामा असतील, ते बाबा असतील, सगळ्यांच्या चरणाला मी स्पर्श करते आणि माझ्या सेवेला प्रारंभ विनेकरी बाबा असतील, त्याचबरोबर अनामदानाने एखाद्याचं नाव राहिलं असेल तर आई वडिलांचं अंतकरण करून माफ करा. याच्यामध्ये जास्त वेळ न दवडता सेवेला प्रारंभ. विठ्ठल विठ्ठल सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे. आणि हे ते जगद्गुरु तुकोबर आहेत की ज्यांनी स्वतःच्या संसारावरती तुळशीपत्र ठेवलं. तुळशीपत्र कळतं का? जे मेल्याच्या नंतर तोंडात ठेवतात नाही का? इकडे नाही ठेवत का? ठेवतात ना, तेच म्हणलं. पण माझी इच्छा एक प्रामाणिक इच्छा आहे, ज्यानं जन्मभर नको ते खाल्लं त्याच्या तोंडात ते ठेवायला नाही पाहिजे हो. पण चला, माणसांची एक सवय पहा, करायचं काही नसतं पण झाल्याच्या नंतर या पठ्ठ्यानं केलं असं म्हणायची फार दुर्दैवी सवय माणसाला नाही का. पण चला ऐका हा, तुळशी पत्र स्वतःच्या संसारावरती ठेवलं कारण संसाराच्या नावे घालोनिया शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. जगाकरिता झटणारे जगद्गुरु तुकोबराय आज उठले आणि त्या भंडारा डोंगरावरती जाऊन बसले आणि भगवंतासोबत एक अनोखं चिंतन जगद्गुरु तुकोबराय करत होते बरं का. भगवंतासोबत चिंतन करत असताना इतकं गोड रमले जगद्गुरु तुकोबराय. माझी एक सवय पहा, असं चिंतन जास्त वेळ सांगितल्याच्या नंतर माणसांच्या डोक्यामध्ये घुसत नाही. आपण एखादी गोष्ट सांगितल्यावर घुसते ना, मग ती गोष्ट मेल्याच्या नंतर जरी विचारली तरी मेल्याच्या नंतर बोलतात का तुम्ही? नाही, खुशाल हो म्हणला म्हणून विचारलंय की नाही. एखादी वेळ झोपेतून जरी उठून ती गोष्ट विचारली तर माणूस ती गोष्ट सांगतो. अशी गोड मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे बरं का. पण ती गोष्ट ऐकण्याकरिता कान उंच ठेवा, डोळे उघडे ठेवा. ऐकताय ना? ते जगद्गुरु तुकोबराय भंडारा डोंगरावरती गेले आणि भंडारा डोंगरावरती गेल्याच्या नंतर देवासोबत एक सुंदर चिंतन करू लागले. पहा बरं किती गोड चिंतन करतात. तुकोबराय देवाला म्हणतात, देवा अरे सध्याच्या काळामध्ये विचार केला तर फार वाईट 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 परिस्थिती निर्माण झालेली आहे. मी नाही म्हणत बरं का, तुकोबराय म्हणतात. पण मला वाटतं एक पर ते तेव्हाचा काळ बरा होता मायबाप. पहा डोक्यात घुसलं तर टोपीच्या खाली जाऊ द्या बरं का कीर्तन. टोपीच्या खाली जाऊ द्या, टोपीच्या वरून जायला तर मंडप पण नाही इथे नाही का. ऐकताय ना तुम्ही? फार वाईट परिस्थिती झाली. आणि मी असं म्हणेल की तेव्हाची परिस्थिती चांगली होती आताच्या परिस्थितीपेक्षा. कारण त्या काळामध्ये मुलींवरती बलात्कार करणारे, मुलींवरती अत्याचार करणारे, महिलांवरती अत्याचार करणारे आपले नव्हते, ते दुसऱ्याचे होते. ते गंमत आहे पहा की सोन्याला विचारलं, अरे बाबा तुला सुद्धा लोखंडच मारतं, लोखंडाचंच घाव तुला घातले जातात. आणि लोखंडालाही विचारलं, तुला सुद्धा लोखंडाचेच घाव घातले जातात, पण सोनं कसलंच आवाज करत नाही आणि तू भला मोठ्या मोठ्यानं बोंबल तू म्हणे का असं आहे. तेव्हा लोखंडानं सांगितलं म्हणे, बाबा सोन्याला जेव्हा लोखंड घाव घालतं तेव्हा ते लोखंड त्याचं नसतं. माझं बोलणं कळतंय ना? ते लोखंड त्याचं नसतं, पण मी लोखंड आहे आणि जेव्हा मला माझेच घाव पडतात तेव्हा मात्र त्रास होतो. त्या काळामध्ये आपल्यावरती अत्याचार करणारे आपली व्यक्ती नव्हते, ते दुसरे होते. पण सध्याच्या काळामध्ये एवढी वाईट परिस्थिती निर्माण झाली मायबाप की आज आपलेच माणसं आपले राहिले नाही. आणि विशेष म्हणजे इतके नालायक माणसं सध्याच्या काळामध्ये. शब्द कठोर आहे, शब्द तुम्हाला लागणार आहे, पण प्रसंग तुम्हाला माहिती आहे. अगदी 3.5 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार होणं ही इतकी दुर्दैवी गोष्ट आहे जीवनामध्ये, जगामध्ये. एक बोलू का, एक वाक्य सांगते बरं का तुम्हाला, पहा जरा पटलं तर पहा. हां, जरेवाडी का झरे काठी. अच्छा, होतं असं कधी कधी वयामानानं, टेन्शन घेऊ नका, आपण सारखेच झालो आता. हे की नाही? ऐकताय ना? एक पर ते तो रावण बरा होता. आहेत ना? गेला नाहीत ना झोपी? आई, एक पर ते तो रावण बरा होता का? त्यानं सीता मैयाला पळवलं पण तिच्या अंगाला स्पर्श केला. एक वेळ तो दुःशासन बरा होता. त्यानं द्रौपदी मातेचे वस्त्रहरण केलं पण अंगाला स्पर्श केला. एक वेळ तो दुर्योधन बरा होता. द्रौपदीला मांडीवर बस म्हणला पण मांडीवरती बसवलं. एक वेळ तो धृतराष्ट्र बरा होता. त्यानं स्वतःच्या
स्वतःची संपत्ती तर घेतलीच, पण इतरांच्या संपत्तीवरती त्यानं नजर ठेवली, पण इतरांची संपत्ती त्याला भेटली. अनेक राक्षस तुम्हाला सांगता येतील याच्या बाबतीत बरं का. पण सध्याच्या काळातले राक्षस एवढे मातलेत माई बाप, इतकी कठीण परिस्थिती निर्माण झालेली आहे. मागच्या काही काळामध्ये असं माणसं म्हणायची म्हणे मुली अंग प्रदर्शन करतात वगैरे वगैरे वगैरे. पण ऐका ना, 3 वर्षाच्या लेकराला कसलं आले अंग प्रदर्शन नाही का, पण तरी सुद्धा तिच्यावरती बलात्कार होतात. याच्यापेक्षा वाईट परिस्थिती कुठलीच नाही. आणि त्याच्यापेक्षा जर वाईट काही असेल ना माईबाप, तर त्याच्यापेक्षा वाईट म्हणजे तिला आणखीन सुद्धा न्याय भेटला हे की नाही, ज्याच्यावरती आपण खऱ्या अर्थानं फार मोठी श्रद्धा ठेवून येत आपलं सरकार. पण चला ऐका, तिकडे जाण्याची माझी अजिबात इच्छा नाहीये. तुमची इच्छा असली तरी मी जाणार नाहीये. ऐकता ना तुम्ही, तुकोबरा देवाला म्हणतात तेव्हा फार कठीण सध्याची परिस्थिती आहे. अहो आज घरातली बाई स्त्री सुखात नाहीये, ती सुरक्षित नाहीये. पण तुकोबरा देवाला म्हणतात देवा अरे तू किती गोड आहेस ना रे. कारण देवच्या तुरा देवच्या तुरा देवच्या देवाच्या तोर जानोनी अंतरा वर्तत से देवाच्या तोर देवाच्या तोर देवाच्या तोर देवाच्या तोर चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा मणी धन्य तोची विठोबा. चतुर देव आहे तुकोबरा देवाला म्हणतात तेव्हा तू किती चतुर आहेस ना रे. अरे जगामध्ये जेव्हा अधर्म घडू लागला तेव्हा तू साक्षात त्या व्यक्तीच्या रूपानं जन्माला आला. ऐका बरं, मला तुम्हाला धर्माचे पालन सांगायचे. हे सगळं एक व्यक्ती लपून ऐकत होता मायबाप. तो लपून ऐकणारा व्यक्ती समोर आला आणि समोर आल्याच्या नंतर आता जगद्गुरु तुकोबरांना विचारू लागला, का हो तुकोबरा या म्हणे मला सांगा की कोण असा व्यक्ती आहे की जो देवाच्या अवतारामध्ये आला, कोण असा व्यक्ती आहे की ज्याच्यामुळे आज स्त्री सुरक्षित झाली. अहो कोण असा व्यक्ती आहे ज्यानं अधर्माचा नाश केला आणि धर्माची स्थापना केली. त्यामुळे जगद्गुरु तुकोबरा हसतात आणि जगद्गुरु तुकोबरा म्हणतात जास्त काही लांबचं सांगत नाही म्हणे तुला. आता परवाची गोष्ट आहे म्हणे. हा सांगा काय झालं म्हणे. त्या परवाच्याच कीर्तनामध्ये लोहगावामध्ये माझं फार गोड कीर्तन चालू होतं म्हणे. आणि तिथे एक शूर धीर अगदी डोक्यावरती जिरे टोप आहे आणि सुंदर अशी चंद्रकोर त्यानं लावलेली आहे. विशिष्ट प्रकारचे डागडागिने त्याच्या अंगावरती आहेत. कवड्याची माळ त्याच्या अंगावरती आहे आणि कमरेला त्याच्या तलवार आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार म्हणजे काही सामान्य नव्हती मायबाप. जेव्हा पडायचे बाहेर ती थार, जेव्हा पडायचे बाहेर ती झगझगती धार, कशी घुसते अरपार शिवरायाची तलवार, कशी घुसते अरपार शिवरायाची तलवार, कशी घुसती अरपार शिवरायाची तलवार, कशी घुसती अरपार शिवरायाची तलवार. पडायची बाहेर ती झगझगती धार, जेव्हा पडायची बाहेर ती झगझगती धार, कशी घुसते कशी घुसते कशी घुसते अरपार शिवरायाची तलवार, कशी घुसते अरपार शिवरायाची तलवार, कशी घुसती अरपार शिवरायाची तलवार, कशी घुसती अरपार शिवरायाची तलवार, शिवरायाची तलवार. हे की नाही, अशी भयानक तलवार होती. मला खरं खरं सांगा गड्या, मी जर तलवार घेऊन आले असते तर तुम्ही बसला असतात का इथं? अजिबात नाही. आपलं परमार्थ पूर्ण नाहीच. इथं बसणारा प्रत्येक व्यक्ती आज छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करतो, बरोबर ना? ऐकता ना तुम्ही बाबा? इथं बसणारा प्रत्येक व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांवरती प्रेम करतोय.
आणि छत्रपती शिवाजी महाराज जर कोणाचे अवतार असतील तर आपण असा मांडला जाणारा अवतार म्हणजे शिवशंभूचा अवतार, बरोबर ना, आहे की नाही? आता शिवशंभू सुद्धा मला वाटतं प्रत्येकाला आवडत असेल. आजी आवडतो ना? भगवान भोलेनाथ प्रत्येकाला आवडतात, पण मला इमानदारीने एक गोष्ट सांगा गड्या, भगवान भोलेनाथ प्रत्येकाला आवडतात, पण त्याच्या गड्यातला साप आणि इथं जर निघला तर कोणी इथं थांबणार नाही का? आपला परमार्थ अर्धवट परमार्थ आहे. आपला परमार्थ म्हणजे पूर्ण परमार्थ नाही. पण ऐका, अशी सुंदर तलवार त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कमरेला खोचलेली होती म्हणे. कोण सांगतंय कोणाला? प्रणिताताई सांगतात. जिरे काटलं नाही ना? हा, तो खूप बरा सांगतात. त्या व्यक्तीला असा सुंदर शूर धीर व्यक्ती कीर्तनामध्ये येऊन बसला म्हणे. अरे पूर्ण कीर्तन त्या व्यक्तीनं ऐकलं आणि कीर्तन ऐकल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं जेव्हा कीर्तन संपलं, गजर झाला पुंडलिक वरदे म्हणून, तुम्ही नका करू बाकी आणखीन आपलं कीर्तन, तुकोबारा यांचं झालं होतं म्हणे. पूर्ण गजर झाला, सगळे व्यक्ती उठले, सगळी व्यक्ती घरी गेले, टाळकऱ्यांनी टाळ खाली ठेवले, पकवादावाल्यांनी पकवाज भरला म्हणे, सगळ्या गोष्टी झाल्या, पण तो व्यक्ती काही उठला नाही म्हणे. मग ते त्याच्या जे जवळचे होते त्याचे काही मित्र सवंगडी त्यांनी हलवून उठवलं म्हणे. शिवबा उठा ना, अगो उठा म्हणा, कीर्तन झालं. आणि जेव्हा तो व्यक्ती उठला तेव्हा अलगद त्यानं कमरेची तलवार माझ्या पायावरती ठेवली. आणि आता मात्र तुकोबारायांना तो व्यक्ती म्हणाला, तुकोबाराया आणि आजपर्यंत समाजाची सेवा केली. ऐका बरं, मला फार गोड सांगायचंय तुम्हाला. आजपर्यंत समाजाची सेवा केली, आजपर्यंत समाजाकरिता झटत राहिलो, कधी दिवस पाहिलं नाही, कधी रात्र पाहिली नाही. कारण मी कायम सांगत असते, पहा, एक वाक्य तुम्ही ऐकलेले असेल, मला वाटतं ऐकलेलं म्हणण्याऐवजी पाठच असेल तुम्हाला, आहे की नाही? बरेच माणसं म्हणतात, ताई अहो छत्रपती काय देव आहेत का बरं, हे की नाही? त्यांचा जे जे काय करता, त्यांचे पुतळे काय उभारताय, हे की नाही, ते काय देव आहेत का? हा प्रश्न जर कधी मनामध्ये पडला ना, माई बाप काही करू नका, फक्त एकदा ना ते छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचा. नाही वाचायला वेळ भेटला, मोबाईल तर तुम्ही हमेशा पाहताच ना, ऐकताय ना, मोबाईल पाहतात ना, मग माझी विनंती गड्या, आई तुझ्यात जीव रंगला, म्हणजे तुझ्यात माझा नाही रंगला. हे मला काय सांगायचंय, ही सिरियल पाहण्याऐवजी तुम्ही राष्ट्रमाता जिजाऊ ही सिरियल पहा, याच्यामध्ये नक्कीच तुम्हाला काहीतरी शिकायला भेटेल. हां, आणखीन धर्मरक्षक संभाजी सिरियल आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक सिरियल आपल्याला पाहण्याकरिता आहेत. ते पहा, ते जेव्हा पाहाल ना तुम्ही, तेव्हा तुम्हाला समजेल की तेव्हा काय होतं आणि आता काय आहे. शब्द तोच आहे, पण फरक फार मोठा आहे बरं माईबाप. तेव्हा काय होतं, किती कठीण परिस्थिती सोबत भगवान आपले शिवबा किती झटलेले आहेत आपल्याकरिता. आणि म्हणून जर कधी मनामध्ये प्रश्न आला ना, तर छत्रपती शिवाजी महाराज देव होते का, तेव्हा उत्तर एवढंच स्वतःच्या मनाला सांगायचं, राजा अरे छत्रपती शिवाजी महाराज देव नव्हते गड्या, पण आज मंदिरामध्ये देव ज्यांच्यामुळे सुरक्षित आहेत त्यांना कोण म्हणतात? छत्रपती शिवाजी महाराज. मंदिरावरचा कळस, दारामधली तुळस, म्हातारीच्या डोक्यावरचा पदर, तरुणीच्या डोक्यावरची टिकली आणि आपल्या सगळ्यांच्या डोक्यावरचा फेटा जर कोणामुळे असेल तर ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे माईबाप. नाहीतर सध्याच्या काळामध्ये परिस्थिती अशी झाली असती, इथं कोणतरी अफजल खान बसलेला असता, हे की नाही? मग आपण आपल्याला तिथं जाऊन असं करावं लागलं असतं, हुजूर हम संकीर्तन करना चाहते हैं, क्या हम कर सकते हैं? तो म्हणला असता. आता तो काय म्हणेल हे नाही सांगणार मी तुम्हाला, आहे की नाही? आहे की नाही? अशी फार भयानक परिस्थिती निर्माण झाली असती. पण खऱ्या अर्थानं अरे स्वराज्य काय असतं? स्वतःच्या इच्छेनं जगणं त्याला स्वराज्य म्हणतात. आणि जोपर्यंत माणूस स्वतःची इच्छेनं जगत नाही ना माईबाप, तोपर्यंत माणसाला जीवनामध्ये सुख नाहीये. एक वाक्य तुम्ही ऐकलं असेल पहा, मनासारखं वागलं की जगाला त्रास होतो आणि जगासारखं वागलं की मनाला त्रास होतो. मग जीवन जगायचंय कसं हे तुम्ही ठरवायचं. मनासारखं वागा, जगाला त्रास होणार, पण जगाचा विचार जर सोडून दिला तर निश्चित तुम्ही जीवनामध्ये आनंद सामावल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला जर जगाचाच विचार करायचा असेल तर बिनठोक तुम्ही मन मारून जगा, हे की नाही? अशा दोन पर्याय जीवन जगण्याकरिता माणसाकडे आहेत, हे की नाही? ऐका, आपल्याकरिता छत्रपती शिवाजी महाराजांनी काय काय केलं हे 2 तासात सांगण्यासारखं नाही माईबाप.
मला वाटतं आपण जसं रामायण करतो, ऐकताय ना, जशी भागवत कथा करतो, जसं भगवंताचं कीर्तन करतो, हे की नाही, मला वाटतं की कधी कधी कालांतरामध्ये कधीतरी शिवकथा व्हायलाच पाहिजे. शिवकथा म्हणजे आपले शिव महापुराण नाही बरं, छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र, जेणेकरून येणाऱ्या सर्व महिलांना जिजाऊ कळेल, हे की नाही, येणाऱ्या सगळ्या महिलांना सईबाई काय होत्या या सुद्धा कळतील, पुतळाबाई काय होत्या, सोयराबाई शिकू नका म्हणजे झालं, सोयराबाई जरा कडू होत्या त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा संसार केला बरं का, पण मनामध्ये एक थोडीशी सवतीविषयी खुनशीपणा होता. सईबाई वारल्या आणि सईबाई वारल्याच्या नंतर जेव्हा संभाजी राजे मोठे मोठे होऊ लागले तेव्हा सोयराबाईला वाटायचं आता गादीवरती माझं लेकरू बसावं, शंभू बसू नये, की नाही. आता ती प्रत्येक स्त्री म्हणल्यावरती खुनशीपणा आलाच, आहे की नाही. पोळी आली, पोळी करायची म्हटलं की गव्हाचं पीठ लागतंच, तसं आहे ते. स्त्री आली तिथं खुनशीपणा, फक्त जरे काठीच्या बायका सोडून बरं का, आपण तुमचं नंतर पाहूयात. ऐका काय काय केलं तुकोबाराय सांगतात, राजा ज्यानं जन्मभर या संप्रदायाकरिता, या जगाकरिता, या रयतेकरिता, या स्वराज्याकरिता तो झटत राहिला, तो व्यक्ती आज मला म्हणाला की आता ही तलवार तुमची आणि तुमची माळ आमची. तुकोबाराया असा कोण होता होतो तेव्हा इतकं गोड नाव सांगितलं. अरे नाव त्याचं शिवाजी, पण शिवाजी म्हणण्याची ताकद नाही बरं का कोणामध्ये, ऐकताय ना. नाव जरी त्याचं शिवाजी असलं तरी जगावरती त्याने इतकं सुंदर छत्र धरलंय की जगातला प्रत्येक व्यक्ती असताना छत्रपती ही उपमा देतो. आपल्या सगळ्यांवरती छत्र धरणारे ते छत्रपती शिवाजी महाराज. काऊ तुकोबाराया त्यानं स्वतःचा संसार सोडून दिला, त्यांनी स्वतःचा विचार नाही केला, जगाकरिता असंख्य दिवस झडत राहिले. तुकोबाराया तुम्ही कोण त्यांचे गोड सांगितलं. तुकोबाराय म्हणतात, राजा अरे कार्य जरी धर्माचं करायचं असलं, ऐकताय ना तुम्ही, प्लीज माझी विनंती आहे, लक्ष देऊ नये का. कार्य जरी धर्माचं करायचं असलं तरी त्याला गुरु असणं गरजेचं आहे. कारण गुरु बिन कोण बतावे बार, गुरु बिन कोण बतावे बार, बडा बिकट ही यमगा, बडा बिकट ही यमगा, कोण बतावे बार, गुरु बिन कोण बतावे बार. गुरुशिवाय वाट दिसणं अशक्य आहे. म्हणून मी कायम सांगत असते, माणसाचे 2 जन्म होतात बाबा. पहिला जन्म आईच्या पोटातून आणि दुसरा जन्म गुरुच्या ओठातून. त्या जगद्गुरु तुकोबांनी सुंदर उपदेश केला आणि तिथून पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन पलटलं. आणि आता तेच जगद्गुरु तुकोबा त्या व्यक्तीला गोड चरित्र सांगू लागतात. ऐका ते चरित्र किती गोड आहे पहा. या जगावरती अन्याय माजलेला होता, या जगावरती अधर्म वाढलेला होता. अगदी कोणीही यावं आणि कोणाच्याही घरातली स्त्री घेऊन जावं इतकी वाईट परिस्थिती सध्या काळामध्ये निर्माण झालेली होती. पण खऱ्या अर्थानं मला वाटतं सगळ्यांनी देवाला प्रार्थना केली असावी, देवा आता हे थांबव रे, आता हे थांबलं पाहिजे. कारण घरातली ज्या दिवशी घरातली स्त्री सुरक्षित नसेल त्या दिवशीपासून घरामध्ये लक्ष्मी थांबत नाही, है की नाही. कारण स्त्रीच ही लक्ष्मीचं दुसरं रूप असते. आणि खऱ्या अर्थानं जगानं देवाकडे प्रार्थना केली असेल म्हणूनच तर देवानं त्या छत्रपती शिवाजी महाराजाला आपल्यामध्ये धाडलं असेल, नाही तर देव काही रिकामा आहे का. आता कोणी म्हणतं राजा पुन्हा या, अरे बाबा एवढं सोपं राहिलं का ते आता, हे की नाही. एका गोष्टीची फार शोकांतिका वाटते गड्या. आज सगळ्यांना वाटतं, इथं बसल्या प्रत्येकाला वाटत असेल की आज छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला यायला पाहिजेत, हे की नाही. कारण अंधार फार झाला, दिवा पाहिजे या दिशाला जिजाऊचा. तुम्हाला नाही पाहिजे का. मग मी आमच्या देवपिंपरीला म्हणेल बरं का, देशाला नाही म्हणणार. ऐकताय ना तुम्ही. या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला. आज खऱ्या अर्थानं
जिजामातेचा शिवा पाहिजे. का पाहिजे? कारण अधर्म फार वाढलेला आहे, अंधार फार वाढलेला आहे. आणि खऱ्या अर्थानं जगद्गुरु तुकोबरा सांगू लागतात, सगळ्या जगानं पुण्याई केली. आपण जरी म्हणत असेल की माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली फळ म्हणतो ना आपण, पण मला वाटतं की फक्त जिजाऊच्या एकटीच्या पुण्याईनं छत्रपती शिवाजी महाराज घडले नाही बरं का. कारण सुशिलो मात्र पुण्येन पितृपुण्येन चतुरता उदारो वंश पुण्येन आत्मपुण्येन सभाग्यता. सुशिलो मात्र पुण्येन. मुलगा जर सुशील पाहिजे असेल तर निश्चित आईचं पुण्य असावं लागतं. मुलगा जर चतुर पाहिजे असेल तर निश्चित पित्याचं पुण्य असावं लागतं. पण मुलगा जर उदार पाहिजे असेल, स्वतःचा संसार सोडून जर इतरांकरिता समाज कार्य करत असेल तर समजून जावं हे पुण्य दुसरं तिसरं कोणाचं नाही, हे पुण्य त्याच्या पाठीमागच्या माणसांचं आहे, वंशावळीचं पुण्य आहे. आणि पाहिजे त्या कामामध्ये जर यश येत असेल तर मग समजून जायचं ते पुण्य त्याच्या स्वतःच आहे. आणि हे सगळे पुण्य एकत्रित आले आणि मग मात्र आता 16व्या शतकात एक तारा चमकला, जिजाऊच्या पोटी राजा शोभा जन्मला. 16व्या शतकात एक तारा चमकला, अंधार झालेल्या जगामध्ये एक आशेचं किरण चमकला. आणि त्या जिजामातेच्या आणि त्या शहाजी महाराजांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. माझी विनंती गड्या, आज इथे बसलेल्या प्रत्येक महिलेला वाटत असेल माझ्या सुद्धा पोटी ते छत्रपती शिवाजी महाराजांसारखं लेकरू यायला पाहिजे, माझ्या सुद्धा पोटी संभाजी महाराजांसारखं लेकरू यायला पाहिजे. ज्या महिलेला वाटतं ना त्या सगळ्या महिलांना आमच्यासोबत सगळ्यांनी गोटाळी वाजवायची बरं का. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि जसा जन्म झाला जगाने जे कार केला. शहाजीचा बाळ काळाचा काळ, ही शहाजीचा बाळ काळाचा काळ. शिवनेरीवर जन्मला शिवानं, तोरण बांधलं तोरण्याला राजानं, तोरण बांधलं तोरण. सगळ्यांनी टाळी वाजवायच्या. शिवबाला तोरणा बांधलं तोरण्याला, शिवबाला तोरणा बांधलं तोरण्याला. काळाचा काळ, शहाजीचा बाळ काळाचा काळ. शिवनेरीवर जन्मला शिवजीवर जन्मला शिवबानं, तोरण बांधलं तोरण्याला राजानं, तोरण बांधलं तोरण्याला शिवबानं, तोरणा बांधलं तोरण्याला राजानं, तोरणा बांधलं तोरण्याला. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, शिवराजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. आठवण येते मनातून भगवा झेंडा दिसल्यावर, येते साठीवार झेलले आपुल्या निधड्या छातीवर. पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्तांच्या हृदयावर, पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा भक्तांच्या हृदयावर. आणि खऱ्या अर्थानं जगामध्ये एकच राजा असा होऊन गेला मैबाप. आता होणे नाही हा पुन्हा, न भूत न भविष्य पुन्हा होणे नाही. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती. राहिल्याच्या कीर्ती जगामागे, राहिल्याच्या कीर्ती जगामागे.
छत्रपती शिवाजी महाराज जरी निघून गेले असले मायबाप आपल्यामधून, तरी सुद्धा त्यांनी जे केलेले पराक्रम आहेत ते सगळे आपल्यामध्ये आहेत. हीच तर माणसाच्या जीवनाची पाचपोती मायबाप. माणसानं निघून जावं, पण गेल्याच्या नंतर किंवा जन्मभर त्यांनी इतकं सुंदर कार्य करावं, इतकं सुंदर कार्य करावं की त्याची कीर्ती माणसाच्या पाठीमागं उरली पाहिजे. आणि असंच जीवन माझे छत्रपती शिवाजी महाराज जगले. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण फार गोड सांगितलं पहा, की अगदी बालवयामध्येच छत्रपती शिवाजी महाराजांना अनेक छोटी छोटी लेकरं गोळा करावीत. आपले लेकरं चेंडू फळी खेळतात, तुझा बॉल तिकडं आणि माझा बॉल इकडं. पण त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी सुंदर सुंदर गड किल्ले तयार करावेत. जेव्हा आऊसाहेबांनी विचारावं, ए शिवबा, अरे हे काय केलं, तेव्हा सांगायचं, आऊसाहेब हा किल्ला आपल्या हक्काचा किल्ला. एवढ्याशा वयामध्ये काय करतो हो, एवढीशी असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी फार सुंदर बालपण जगले. बालवयामध्येच आऊसाहेबांनी हातामध्ये तलवार द्यावी आणि तलवार दिल्याच्या नंतर त्या शिवबाला सांगा बरं जाईक, अरे असा वार केल्याच्या नंतर आपण तसा वार करायचा आणि त्यानं तसा वार केल्याच्या नंतर आपण असा वार करायचा. हे सुंदर शिक्षण आऊसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलं मायबाप. मी कायम सांगत असते पहा, बऱ्याच जणांच्या मनामध्ये एक प्रश्न येतो. बरेच जण म्हणतात काऊताई सहज म्हणता म्हणे आऊसाहेबांमुळे छत्रपती शिवाजी महाराज घडले. हा घडलेच, पण छत्रपती शिवाजी महाराज का घडले त्याचं कारण एकच आहे. आऊसाहेबांनी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज अगदी लहान होते, मांडीवरती बसून जेव्हा गोष्टी ऐकायचे ना, तेव्हा गोष्टी कुठल्या सांगितल्या? जॉनी जॉनी यस पप्पा. तुम्ही काय शिकवता मग लेकराला? तुम्ही आहेच शिकवता. छत्रपती शिवाजी महाराज जर वाटत असेल ना पुन्हा घडाव्यात, सगळ्यात अगोदर यांना नीट केलं पाहिजे. राग येईल बरं का तुम्हाला आई, पण खरं सांगा, सगळ्यात अगोदर कोण नीट व्हायला पाहिजे? आपण. अरे मोबाईलच्या नादामध्ये त्या लेकराच्या तोंडात घास जातोय की तुम्हीच म्हणा, आता मी नाही म्हणणार. घास एकीकड, ती लेकरू एकीकड आणि रील एकीकड बाबा. आणि पुन्हा शाळेत जाताना लेकराला सांगतात, या आजच्या जिजाऊ काय म्हणतात सांगू का तुम्हाला? बाळ शिवाजी व्हायचं असतं. ते बाळ म्हणतं मम्मा कसं व्हायचं असतं? ते काय आता आऊसाहेब थोडंच म्हणणार आहे, जे यांनी शिकवलं तेच म्हणेल ना. ते म्हणतात मम्मा कसं व्हायचं असतं? तर त्या या जिजाऊ म्हणतात की बाळ शिवाजी व्हायचं असतं. बरं कसं व्हायचं असतं? तर शाळेमध्ये जाताना एसटीच्या मधोमध बसायचं असतं. मम्मा मधोमध का बसायचं असतं? अरे ऐक, अरे गाडी मागून ठोकली तर तुला लागणार आणि गाडी पुढून ठोकली तर तुला लागणार. आणि तुम्ही जर असं शिकवल्यावर लेकरू कसं शिवबा होईल बा? अरे त्या जिजाऊ मातेनं शिकवावं राजा ऐक. अरे तुझ्या समोर जर एखादा व्यक्ती उभा असेल, तुझ्या बाजूला जर एखादा व्यक्ती उभा असेल आणि त्याच्यावरती जर कोणी मार केला, तर सगळ्यात अगोदर कोणाची छाती पुढे गेली पाहिजे? तुझी छाती पुढे गेली पाहिजे. यालाच तर धर्म कार्य म्हणतात, यालाच तर स्वराज्य म्हणतात. अरे जगाचा विचार कर, स्वतःचा विचार करू नको राजा. हे सगळं शिक्षण लहानपणापासून दिलं. आणि ऐका ना, जेव्हा हे सगळं शिक्षण दिलं ना, तेव्हा खऱ्या अर्थानं या जगानं जे जे कार केला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आऊसाहेबांनी फार मोठी पुण्य केली मायबाप. ते काय पुण्य केली हा जर मनामध्ये प्रश्न कधी पडला तर ती पुण्य मी तुम्हाला सांगून जाईल. कीर्तन घरी नाही नेता आलं नेऊ नका, पण एवढी पुण्य घरी घेऊन जा, निश्चित तुमच्या लेकरांकरिता काम येईल मायबाप. ऐका हा, त्या आऊसाहेबांनी लेकराला मांडीवरती घ्यावं. अगदी येऊलेशे छत्रपती शिवाजी महाराज होते तेव्हा मांडीवरती घ्यावं. अरे मांडीवरती घेतल्याच्या नंतर त्या आऊसाहेबांनी त्या शिवराजांना खाण्याकरिता दूध काला चोरावं. तेव्हा टॅमॅटो सॉस नव्हता मायबाप. टॅमॅटो सॉस कळतो ना, कुशाल ते टॅमॅटो सॉस एवढी एवढी पुडी आणि एखादी चपाती त्या लेकरांना देतात आणि ते खातं बसतं पण नाही का. पण पहिल्या काळामध्ये अगदी रुचणार, पचणार आणि विशेष म्हणजे सात्विक भोजन त्या काळामध्ये असायचं. आऊसाहेबांनी सुंदर वाटी घ्यावी, त्या वाटीमध्ये गिरगाईचं तूप सुंदर असं
दूध घ्यावं आणि दूध घेतल्याच्या नंतर सुंदर भाकर घ्यावी, गरम गरम भाकर त्याच्यामध्ये चुरावी, अगदी चवदार तो दूध काला बाबा. एक घास त्या आऊसाहेबांनी हातामध्ये घ्यावा आणि त्या शिवबाराजाला मांडीवरती बसवा माई बाप. आणि मांडीवरती बसवल्याच्या नंतर त्या शिवबाराजाला विचारवा, अगं रोज खाताना मला तू काहीतरी शिकवते, आज नाही का शिकवणार? तेव्हा त्या आऊसाहेब म्हणतात, शिवा अरे गेले अनेक दिवस झाले मी तुला कथा सांगते, पण त्या कथेचं सार आज मी तुला सांगणार आहे. आऊसाहेब सांगा म्हणे त्या कथेचं सार. पहिला घास घ्यावा आणि तो पहिला घास खाऊ घालत असताना त्या छत्रपती शिवाजी महाराजांना सांगा, राजा हे शिवबा, हा पहिला घास म्हणजे रामायणाचा घास आहे. अहो हा रामायणाचा घास कशा करिता? तेव्हा सांगावं राजा, अरे रामाकडून शिकावं, राजा कसा असावा, व्यक्ती कसा असावा. अरे रामासारखा माणूस नाही, रामासारखा पुत्र नाही, रामासारखा भाऊ नाही, रामासारखा मित्र नाही, रामासारखा देव नाही, आणि विशेष म्हणजे रामासारखा शत्रू सुद्धा जगामध्ये शोधून सापडणार नाही. असं रामासारखं जीवन जगण्याकरिता हा रामायणाचा घास तुला घ्यावा. हे सगळं ऐकत असताना मैबाप त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी तो घास जाऊन 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 तो स्वतःच्या पोटामध्ये प्रशान करावा. पहिला घास संपलेला आता दुसरा घास आऊसाहेबांनी घेतलेला आहे. आता शिवा म्हणतात, मा अगं हा दुसरा घास कशाचा? तेव्हा दुसरा घास सांगू लागतात, ए राजा हा दुसरा घास म्हणजे खऱ्या अर्थाने हा भागवताचा घास आहे. अहो अगं तू सांगते त्या कृष्णाला कोणाची लुगडी पडवली, कोणाची सोडी पडवली, अगं त्या कृष्णानं कोणाची चोरी केली, कोणाचे मडके फोडले आणि त्याचं मला घालत नाही खाणार. ए शोभा का खायचा? राजा या भागवताच्या शेवटी सांगितलेलं आहे, अरे युक्ती किती असावी, माणूस व्यक्ती चतुर किती असावा हे समजण्याकरिता हा भागवताचा घास मी तुला घालते. दुसरा घास ऐकत ऐकत शिवबानं खाऊन घ्यावा. आता मात्र बारी यावी ती तिसऱ्या घासाची. तिसरा घास खाऊ घालताना छत्रपती शिवाजी महाराजांनी विचारावा, आता रामायण संपलं, भागवतही संपलं, आता हा घास कशाचा? तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आऊसाहेबांनी सांगावे, राजा अरे हा घास आहे महाभारताचा. अहो मी खाणार नाही. का खाणार नाही? अहो या घासामध्ये, या महाभारतामध्ये अखंड युद्ध आहे, मला खायचं नाही. तेव्हा आऊसाहेबांनी उत्तर दिलं, राजा अरे जीवन जगायचं असेल तर आपलं कोण आणि परकं कोण हे कळणं तेवढं महत्वाचं आहे. आणि तेव्हाच कळतं जेव्हा माणसाला महाभारत येतं. तीनही घास खाऊ घालावेत आणि खाऊ घालता घालता खऱ्या अर्थानं अनेक अनेक चांगल्या चांगल्या गोष्टी माझ्या जिजाऊनं ते छत्रपती शिवाजी महाराजांना शिकवाव्यात. म्हणून तर जगानं म्हणावं, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली भूपळाला, तो बापाचा बाप शिवबा जन्मला, तो बापाचा बाप शिवबा जन्मला, तो बापाचा बाप शिवबा जन्मला, तो बापाचा बाप जन्मला. छत्रपती शिवाजी महाराज काळाचे काळ झाले, बापाचा बाप झाले. ऐका, पण ते सामान्य नव्हतं. तेवढे कष्ट जिजाऊनं घेतले, बालपण सुंदर गेलं मैबाप. छत्रपती शिवाजी महाराज आता मोठे मोठे होऊ लागले. ऐका, मला माहीत नाही तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचलंय की नाही, पण छत्रपती शिवाजी महाराज एवढे डेंजर होते. पहा, डेंजरच म्हणेल बरं का, राग येईल तुम्हाला, पण इतके डेंजर होते की संभाजी महाराज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र नाही, त्यांचे बंधू, मोठे बंधू संभाजी महाराज आणि शहाजी महाराज राजे जेव्हा त्या बादशहा समोर जायचे तेव्हा ते दोघंही झोकायचे. पण पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा नेलं, अरे ज्याच्याकडे कोणी वर डोळे करून पाहत नाही हा बिचारा त्याला नजरेत नजर घालून पाहत होता. झुकला तर नाहीच, हे की नाही, एवढे कडक होते. आणि या कडकपणामुळे अनेकदा छत्रपती शहाजी महाराजांचे आणि शिवाजी महाराजांचे भांडणं झाले बरं का. अनेकदा शहाजी महाराजांनी तर अनेक दिवस छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतःपासून तोडलं.
हे की नाही. पण या सगळ्या गोष्टी सहन करून आता छत्रपती शिवाजी महाराज मोठे झाले. मोठे झाल्याच्या नंतर छत्रपती शहाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांची परीक्षा घेतली. त्या परीक्षेमध्ये सुंदर उत्तीर्ण झाले आणि नंतर मग भेट म्हणून राजमुद्रा हातात दिली. बरं, ती राजमुद्रा हातामध्ये दिल्याच्या नंतर आता मात्र त्या राजमुद्राकडे पाहून डोळे भरून आले. आऊसाहेब डोक्यावरून हात फिरवतात आणि शिवबाला सांगतात, राजा की जेव्हापासून जन्माला आलो तेव्हापासून ही वाईट वाईट गोष्टी जेव्हा निदर्शनामध्ये पडल्या, डोळ्यामध्ये पडल्या, जेव्हा या पाहिल्या तेव्हा मनाला दुःख झालं आणि या सगळ्यापासून कुठेतरी निवृत्त व्हावा अशी आशा निर्माण मनामध्ये झाली. पण हे एकट्याला करणं सोपं नाही. म्हणून शिवबा, झाड आम्ही लावलेलं आहे पण याचं फळ, म्हणून आपल्या संप्रदायानं सुद्धा वर्णन केलं, शुद्ध बीजा पोटी फळी रसाळ गोमटी. बीज फार महत्वाचे बरं का. आणि आता 5 तारखेला तुकाराम बीज आलेली, बरोबर आहे ना. तुम्हाला माहित आहे का त्याला तुकाराम बीज का म्हणतात? माहित नसेल तर सांगून जाते. बरं, बीज याच्याकरिता म्हणतात की संप्रदायाचा ज्यांनी बीज रोपण केला, बरं, आणि प्रत्येकाच्या मनामध्ये ज्यांनी संप्रदायाचं बीज रोवलं आणि मग वैकुंठाला गेले, त्याच्यामुळे आपण सर्वजण तुकोबारांची बीज साजरा करतो. बरोबर आहे. बीजले फार महत्व आहे, फार मोठं आहे की नाही. शुद्ध बीजा पोटे मग फळे रसाळ गोमटी. अरे आम्ही बीज जरी रोवलेलं असेल, आम्ही जरी रोवलेलं असेल तर याचं फळ मात्र तू होणार आहे शिवबा. असंख्य असंख्य स्वप्न मनामध्ये डोळ्यामध्ये लपवून आम्ही आत्तापर्यंत अट्टहास केला, पण या अट्टहासाचा शेवट मात्र तुला व्हायचंय शिवबा. आत्तापर्यंत भरपूर त्रास सहन केला, पण या सगळ्या त्रासापासून कुठेतरी उत्तीर्ण व्हायचंय, पण ते तुला व्हायचंय शिवबा. अशा अनेक गोष्टी शिकवल्या मनामध्ये खऱ्या अर्थानं या रयतेविषयी आणि स्वराज्याविषयी एक अनोखं नातं छत्रपती शिवाजी महाराजांचं जोडलं गेलं. आणि मग त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिलाच गड तो म्हणजे प्रचंड गड आपल्या स्वतःच्या काबीज केला. आपण जरी त्याला तोरणा म्हणत असाल तरी तुम्ही जर चरित्र वाचलं असेल तर त्याच्यामध्ये फार सुंदर त्याचं वर्णन आहे. त्याचं नाव प्रचंड होतं. विशेष म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात उंच असणारा हा गड आहे. बरं, आणि खऱ्या अर्थानं पण स्वराज्याचं तोरण त्याला बांधलं म्हणून त्याचं नाव काय ठेवलं? तोरणा ठेवलंय की नाही. पण गंमत सांगू का, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणागड काबीज केला, तोरणा गडाला तोरण बांधलं, त्या बादशहाच्या पायाखालची जमीन हिसकली. माई बाप, पहा किती संघर्ष आहे. बरं, छत्रपती शिवाजी महाराज म्हणणं आपल्याला फार सोपं वाटतं, पण एक बोलू का, अरे छत्रपती शिवाजी महाराज म्हणणं ही सुद्धा आपली कुवत नाहीये. कारण छत्रपती ही पदवी प्राप्त करण्याकरिता त्यांनी काय काय सहन केलंय हे जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे, हे की नाही. ते तिथं गेल्याच्या नंतर कळतं. नाही तर खाली बसलेले माणसं मोठे बाबा सहज म्हणतात थोडं. अरे बाबा, पण ते थोडं म्हणण्याकरिता जीवाचं थोडं होतं नाही की नाही. फार ते एक सोपं सांगू का, मराठीमध्ये म्हणे पा, ज्याचं माईक देऊ ना, तुमच्या समोर आहे माईक, हे की नाही. ज्याचं जळतं त्याला करते, हे की नाही. म्हणून या सगळ्यांकरिता किती अट्टहास सहन केलाय. एका गोष्टीची फार शोकांतिका वाटते बरं बाबा, अंतःकरणातून दुःख होतं की छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सगळ्यांसमोर आले. माई बाप, छत्रपती संभाजी महाराज सुद्धा छावा चित्रपटांना जगाच्या मनामध्ये रोवले गेले, पण छत्रपती शहाजी महाराज जगासमोर कधी आले नाही. ही जगामधली सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. पण खऱ्या अर्थानं बीज जर कुठलं असेल, मूळ कुठलं असेल तर ते कोण येतं? छत्रपती शहाजी महाराज आहेत. पहा, ऐका, जेव्हा ही बातमी बिजापुरामध्ये पोहोचली ना, तेव्हा त्या बादशहाच्या पायाखालची जमीन हिसकली. आणि ऐका, त्यांच्या मुखातलं एक वाक्य तुम्हाला सांगते, राग येऊ देऊ नका. मला इथं हिंदूचा प्रचार करायचा नाही, जातीचा प्रचार करायचा नाही, मला काही देणं घेणं नाही, नाही का. पण ते स्वतःच्या सवंगड्याला म्हणतात, अरे 16 वर्षाचं लेकरू धरायला आपल्याला ला. जर तुम्ही म्हणा मी ला म्हणते म्हणजे तुमच्यावरही केस होणार आहे, माझ्यावर होणार आहे, हे की नाही. अरे 16 वर्षाचं लेकरू आपण धरायचं, आपण किती मोठे ते किती मोठं, हे की नाही.
पण मग छत्रपती शिवाजी महाराजाला धरणं अशक्य आहे म्हणे. मग काय करायचं? तर काही नाही म्हणे. आता काय करायचं? त्याची दप्तीनच मी कायम सांगत असते, भांडणं करायचे असले बरं का पोरांनो, करू नका, फक्त हो म्हणून ऐका. हे की नाही, भांडणं करायचे असले ना माणसानं असं चिल्लर माणसा संग भांडू नये माय बाप. काय सांगायचंय मला? माणसानं चिल्लर माणसासोबत भांडू, मग नडायचं तर मोठ्या संग नडाल ना. जिरे काठी हे की नाही, ऐकताय ना. आणि विशेष म्हणजे भांडण करायचं असलं तर तेवढ्या शिव्या सुद्धा माणसाला यायला पाहिजे, आहे की नाही. नाही तर पुढचा बचा 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 शिव्या देतो ना, एक हाताची घडीन तोंडावर बोटन. तुम्ही पुढचं म्हणा आता, हे की नाही. ऐका, भांडण करायचं म्हणलं एखाद्या सोबत जर दुश्मनी करायचं म्हटलं ना तर त्याची दप्तीनच माणसाला माहीत असली पाहिजे. तसं तो बादशाह जरा हुशार होता म्हणे त्याची दप्तीनच काय. अरे आपल्याकडे आहे ना त्याची दप्तीनच. कोण? छत्रपती शहाजी महाराज. छत्रपती शहाजी महाराजांना बेड्या ठोकल्या माई बाप आणि गाढवा सारखी धिंड काढली त्या बिजापुरामध्ये. अरे ही बातमी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना समजली तेव्हा इतकं दुःख झालं. आणि आता मात्र हे सगळं स्वराज्य हातामध्ये घेऊन ते छत्रपती शिवाजी महाराज आऊसाहेबांकडे आले माई बाप. आणि आऊसाहेबांकडे आल्याच्या नंतर आऊसाहेबांना म्हणू लागले, आऊसाहेब आता हे स्वराज्य आपल्याला नको. ऐका बरं, हा पूर्वार्ध पूर्वार्ध पुढे आणखी. हे स्वराज्य आपल्याला नकोय, ही रयत आपल्याला नकोय, हा तोरणा आपल्याला नकोय, हा प्रचंड आपल्याला नकोय, अहो ही राजमुद्रा आपल्याला नकोय. का नकोय शुभा? हा प्रश्न जेव्हा विचारला तेव्हा उत्तर मिळालं, या जगाकरिता जर आपल्या माणसाला त्रास होत असेल तर हे आम्हास मान्य नाही. तेव्हा जिजाऊनं डोक्यावरून हात फिरवावा आणि मग सांगावं, ए राजा, अरे आठवत्या तुकोबरांचे शब्द. तेव्हा तुकोबरांनी सांगितलं होतं, राजा अरे धर्माचं पालन करणं हेच तुमचं कार्य आहे. धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, हेची आम्हा करणे काम, 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 हेची आम्हा करणे काम. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. काही गोड सांगितलं म्हणे. अरे एवढ्या लवकर विसरला का तू? अरे आत्ताच तर तुकोबारांनी तुला सांगितलं ना धर्माचं काम करायचंय, जन्मभर धर्माकरिता झगडायचंय. हे जेव्हा कानावरती शब्द पडले तेव्हा खऱ्या अर्थानं त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचे मावळे गोळा करावेत. आणि मावळे गोळा केल्याच्या नंतर पुन्हा एकदा त्या घोड्यावरती बसावं आणि आपला हा जो भगवा होता ना तो पुन्हा एकदा लहरावा. आणि म्हणून तर सगळ्या मग जगानं म्हणावं, आलं 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 गडान भगवं वादळ आलं, आलं 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 गडान भगवं वादळ आलं.
आला आला गड्यानो भगवा वादळ आलं. हे आलं पण इथं नाही आलं. इथं काही आलं नाही बा. मला वाटलं टोप्यावाले फेट्यावाले गंधावाले मिशावाले जरा टाळ्या वाजवतील, पण मला वाटतं तुम्ही झोपले होते. असं नाही ना काही. ऐका, खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा घोड्यावरती स्वार व्हावं आणि पुन्हा एकदा या स्वराज्याचं तोरण बांधण्याकरिता पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी निघावं. अनेक अनेक कार्य केली मैबाप, अनेक अनेक, आणि म्हणून ते या जगामध्ये प्रसिद्ध झाले. अशा वाघिणीचा तो छावा अशा वाघिणीचा तो छावा गनिमांना फोडतो देखावा, भेटीचा धाडला सांगावा. आणि मग खऱ्या अर्थानं त्या अफजल खानाला भेटीचा सांगावा धाडला. कथा सगळ्यांना माहिती आहे आपल्याला, खऱ्या अर्थानं सगळ्यांना पोवाडा सुद्धा माहिती आहे, पण खऱ्या अर्थानं त्याच्यामधली एक गोष्ट मला फार आवडते. पहा बरं, सुंदर शामियाना उभा केला आणि त्या शामियानामध्ये तो अफजल खान आला. आणि अफजल खान आल्याच्या नंतर त्या अफजल खानाला भेटण्याकरिता जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज गेले ना माईबाप, गेल्याच्या नंतर तो अफजल खान कसा करतो, आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ. जेव्हा हे वाक्य ऐकलं तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या अफजल खानाच्या भेटीकरिता जवळ जावं आणि जवळ गेल्याच्या नंतर त्या अफजल खानाला मिठी मारावी. जशी मिठी मारली तशी त्या अफजल खानाला कटारीचा वार करावा. पण इतके चतुर छत्रपती शिवाजी महाराज होते माईबाप, तो कटारीचा वार फेल जावा, स्वतःच्या वाघ नख्यानं त्या अफजल खानाला टरटर फाडावा. आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांचा सगळ्यांनी गजर करावा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. एक मिनिट, मला वाटतं या साऊंड सिस्टीम पेक्षा आपली ताकद मोठी असली पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? त्याच्यामुळं फक्त साऊंडचा वापर मी करेल, तुम्ही करायचा नाही. एक मिनिट, कीप पॉईंट. सगळ्यांनी मोठ्यानं जय जयकार करायचं. कीर्तन आपलं संपलेलं आहे. 2 मिनिटं माझी इच्छा आहे, माझ्या इच्छेच करीता बरं. 2 मिनिटं सगळ्यांनी गोड हात उंच घ्या आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांना खऱ्या अर्थानं कळू द्या की या झळकाट गावामध्ये किती सुंदर पद्धतीची त्यांची जयंती साजरी झालेली. घ्या हात उंच आणि मोठ्यानं जय म्हणायचं बरं. इतक्या मोठ्यानं, इतक्या मोठ्यानं, इतक्या मोठ्यानं, इतक्या मोठ्यानं. किती मोठ्यानं जाई? अहो त्या शिवनेरीवरती आवाज गेला पाहिजे. जाणार ना? ऐका मग, मोठ्यानं म्हणणार ना तुम्ही जय? हा. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. गोपाळ खुमाई, 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 गोपाळ
धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवा विणाम. खऱ्या अर्थानं अनेक भगवंतानं धर्माकरिता जन्म घेतले आणि खऱ्या अर्थानं भगवंतानं माणूस होऊन जेव्हा जन्म घेतला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवतार कार्य झालं. पहा, भले याची सांगड पुराणामध्ये जरी आली नसली तरी माणसाच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आज सुद्धा बसलेले आहेत. 2 मिनिटं मला द्या, ऐका. आणि खऱ्या अर्थानं या जगामध्ये अशी काही माणसं जगामध्ये राहतात की ते देवाला मानत नाहीत, पण मला त्यांचा द्वेष नाहीये, कारण ते देवाला जरी मानत नसेल तरी ते छत्रपती शिवाजी महाराजांना मानतातच, हे की नाही. देवाला नाही मानलं नका मानू, ते एक देवच आहे की नाही. आणि खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांनी फार मोठं कार्य आपल्या जगाकरिता करून गेलेले आहेत. त्यांच्या उपकारातून उतराई होणारे एवढे मोठी माणसं आपण नाही येते आणि ते कार्य आपण करूही शकत नाही. पण कुठेतरी थोडंसं, कारण ठेवीत हा पायी जीव थोडा आहे, जीव जरी त्यांच्या पायावरती ठेवला तरी थोडा आहे. पण निश्चित तरुणांनी व्यसनामुक्त व्हावं, मुलींनी अंगभर कपडे घालावीत, शिक्षणाकरिता वेळ दिलाय तर मग शिक्षणच करावं, नको तिथे जाऊ नये, नको ती गोष्टी करू नये, हे की नाही. अगदी या सगळ्या समाज कार्या गोष्टी कराव्यात. म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या तरुण मंडळांनी फार गोड इथे कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि माझी एक सोय इच्छा आहे, पहा, की ज्या व्यक्तीनं हा कार्यक्रम आयोजित केला ना त्या व्यक्तीनं पुढं यावं, असं मला वाटतं की त्याचा सत्कार झालाच पाहिजे. दादा, कोण आहे तो व्यक्ती? दादा, सगळे कमिटी सगळे आहेत ना? पण बरं ठीक आहे, काही अडचण नाही. अगदी मी म्हणलं होतं की ज्यांनी हे सगळं सुंदर आयोजित केलं आपण त्यांचा सत्कार करूयात. ग्रामस्थ, ठीक आहे. आदरणीय सर्वच ग्रामस्थ मंडळी असतील, आदरणीय सर्वच दादा असतील, सगळ्यांच्या चरणाला मी पुन्हा स्पर्श करते. सगळ्यांना मी धन्यवाद करते. असंच धर्मकार्य इथून पुढे जन्मभर चालूच असू द्या. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत एवढ्याच ताकदीनं साजरी झालीच पाहिजे. करा नाही म्हणणारा, झालीच पाहिजे, कारण ते आपलं धर्म आहे, ते धर्माचं काम का झालंच पाहिजे. सर्वच इथे खोळंबलेली आहेत. आता मात्र भजन भरपूर झालं, आता भोजन करण्याची वेळ झाली. म्हणून तुम्हाला सगळ्यांना लवकर सुट्टी देते. उद्या आपली शाळा भरणार नाही, टेन्शन घेऊ नका, आहे की नाही. सप्त्यामध्ये टेन्शन असतं, आता आज एवढा वेळ बसलं, उद्या किती वेळ बसायचा, आहे की नाही. खऱ्या अर्थानं सर्वात सुंदर नियोजन केलेलं आहे. आता सुंदर भोजन करा. आणि भोजन करताना एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा गड्या, आज जरी तर सुखासुखी जर जेवण कोणामुळे करत असेल ना तर ते कोण येतं? छत्रपती शिवाजी महाराज. मी कायम सांगत असते, घरामध्ये जे फोटो फ्रेम लावताना तुम्ही मोठ्या फॅमिली फोटो वगैरे त्या फोटो फ्रेम नसल्या तरी चालेल, पण त्या आपल्या घरामध्ये जिजाऊचा आणि शिवबाचा एक गोड फोटो असलाच पाहिजे, जेणेकरून आपली मुलं सुद्धा त्यांच्यासारखे घडतील. एवढ्या 2-4 गोष्टी जरी तुम्ही जीवनामध्ये अवगत केल्या तरी सुद्धा आपली शिवजयंती सुंदर अशी साजरी होणार आहे. आता मला वाटतं आपल्याला आरती करायची, बरोबर ना? आपण याच्यामध्ये लावूयात ना सर? हां, ठीक आहे. पण ऐका ना, या दादा म्हणला मला काहीतरी बोलायचंय, हे की नाही. 2 मिनिट थांब, आपण ज्ञानेश्वर माऊली करून घेऊयात आणि मग हा बोलेल, ओके? ऐका. आणि खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलण्यासाठी जन्म सुद्धा पुरत नाही. 2 तास तर फार छोटी गोष्ट आहे, नाही का? पण माझ्या वाणीला जसं सुचेल, रुचेल, पचेल या पद्धतीनं मी चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बोलण्याच्या ओघामधून एखादा चुकीचा शब्द गेला असेल तर माफ करा. प्रत्येकाच्या चरणाला स्पर्श करते. आदरणीय आमच्यासोबत आलेले सर्वच आमचे गायक वादक मंडळी असतील, प्रत्येकाच्या चरणाला स्पर्श करते. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करते. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, नाही भिड भाड तुका म्हणे सान थोर, हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे. नाम ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, हरी 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 ज्ञानेश्वर माऊली.